हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ अनुश्री. तर आज आपण बघूया 5th स्टँडर्डचं इंग्लिश आणि त्यातली पोयम आहे. 15th पोयम आहे बर्ड बाथ. इन अवर गार्डन वी हॅव मेड सच अ प्रिटी लिटिल पूल lined with pebbles neatly laid, filled with the water clean and cool. सो पोएट काय सांगण्याचा प्रयत्न, पोएट कोण आहे? एव्हलिन स्टेन. सो ही इज ट्राइंग टू टेल यू की इन आवर गार्डन वी हॅव मेड, हे जे बर्ड्स आहेत पिक्चरमध्ये आपण बघतोय, हे बर्ड्स कुठले बर्ड्स आहेत? तर रॉबिन बर्ड्स आहेत. सो त्यांनी सांगितलेलं आहे की इन आवर गार्डन वी हॅव मेड सच अ प्रिटी लिटिल पूल. यांनी काय केलेलं आहे की त्यांनी एक, जे पोएट आहे त्यांनी त्यांच्या गार्डनमध्ये एक पूल बनवलेला आहे. ठीक आहे, त्या पूलमध्ये वी हॅव मेड सच अ प्रिटी लिटिल पूल लाइंड विथ द पेबल्स नीटली लेड, फिल्ड विथ वॉटर क्लीन अँड कूल. आणि ते जे पूल बनवलेलं आहे छोटंसं, त्याला काय केलेलं? लाइंड विथ पेबल्स. पेबल्स म्हणजे छोटे छोटे स्टोन्स असतात. जर तुम्ही इथे पूलच्या आजूबाजूला बघत असणार तर तुम्हाला छोटे छोटे स्टोन्स, दगड दिसत आहे, जे आपल्याला समुद्रात किंवा नदीमध्ये, आपल्याला रिव्हर्समध्ये वी कॅन फाइंड दोज टाइप्स ऑफ पेबल्स. ठीक आहे, तर ह्या पेबल्सनी त्या ज्या छोट्याशा पूलला काय केलेलं आहे? कव्हर अप केलेलं आहे, लाइंड अप केलेलं आहे. फिल्ड विथ वॉटर क्लीन अँड कूल. आणि तो जो पूल त्यांनी बनवलेला आहे त्या पूलमध्ये कूल आणि क्लीन असं वॉटर त्यांनी फिल केलेलं आहे. वेन द सन शाईन्स वॉर्म अँड हाय, रॉबिन्स क्लस्टर राउंड इट्स ब्रिंक. जेव्हा सन शाईन करतो, म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या वेळेस जेव्हा सन शाईन करतो तेव्हा ते पाणी कसं होते, वातावरण कसं, जे एन्व्हायरमेंट आहे, वेदर कसं होतं? वॉर्म, गरम आणि हाय म्हणजे थोडंसं उष्ण वाटतो. त्यामुळे काय होतं की जे रॉबिन क्लस्टर्स आहेत, जे रॉबिन बर्ड्स आहेत, ज्या आजूबाजूला असतील गार्डनमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात असतील, नेवर वन कम्स फ्लाइंग बाय बट विल फ्लटर डाऊन टू ड्रिंक. तर उष्ण वातावरण झाल्यामुळे, थोडंसं वातावरणामध्ये वॉर्मनेस फील झाल्यामुळे ते जे रॉबिन्स बर्ड आहे ते काय करतात? ऑटोमॅटिकली या ज्या पूलकडे आहे ते येतात आणि काय करतात? बट विल फ्लटर डाऊन टू ड्रिंक, आणि पाणी पित असतात. आता आपण पिक्चरमध्ये बघतोय की ते पाणी पित आहेत. देन दे स्प्लॅश अँड स्प्लॅश अँड स्प्लॅश, स्पॅटरिंग लिटिल शॉवर्स ब्राईट. नंतर ते काय करतात? त्यांचं जेव्हा पाणी पिऊन झालेलं आहे, वन्स दे ड्रँक द वॉटर, आफ्टर दॅट व्हॉट दे डू, ते काय करतात? देन दे स्प्लॅश अँड स्प्लॅश अँड स्प्लॅश. स्प्लॅश म्हणजे आपण बघा जेव्हा पाण्यामध्ये खेळायला जातो, तर पाण्यामध्ये खेळायला गेल्यानंतर आपण असं छपछप असा आवाज करत असतो, एकमेकांवर पाणी उडवतो किंवा हाताने आपण आवाज करतो. तशा पद्धतीचा आवाज हे लोक क्रिएट करते. कोण? रॉबिन बर्ड्स. त्यांची विंग्स आहेत, त्यांच्या पंखांनी ते आवाज तयार करत आहे. देन दे स्प्लॅश अँड स्प्लॅश, स्पॅटरिंग लिटिल शॉवर्स ब्राईट. आणि ते स्वतःवर तसं स्प्लॅश स्प्लॅश करून, ती ऍक्टिव्हिटी करून स्वतःवरती काय करत आहे? पाणी उडवून घेत आहे, शॉवर्स घेत आहेत. ऑल अराउंड टिल ऑफ दे फ्लॅश, सिंगिंग स्वीटली देअर डिलाइट. आणि ते सांगितलेलं आहे की जोपर्यंत ते तिथून जात नाही तोपर्यंत ते काय करत असतात? एकदम छान असं गोड आवाजात गाणं म्हणत असतात, म्हणजे गुणगुणत असतात. तर जोपर्यंत ते उडून जात नाही, त्यांचं खेळणं पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते काय करत असतात? ते तिथे छान पद्धतीने गाणं म्हणत असतात. तर ही होती छोटीशी अशी पोयम बर्ड बाथ. आपण एकदा ही पोयम रीड पण करून घेऊया. इन अवर गार्डन वी हॅव मेड सच अ प्रिटी लिटिल पूल लाइंड विथ पेबल्स नीटली लेड, filled with the water clean and cool. When the sun shines warm and high, robins cluster round its brink, never one comes flying by, but will flutter down to drink. Then they splash and splash and splash, spattering little showers bright all around till of they flash, singing sweetly their delight. And poet name is Evelyn Stein. सो ही सिंपल अशी पोएम होती बर्ड बाथची. जर तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.